मूर्ख म्हणजे काय? तर मूर्ख अडाणी. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? पंडितः किंवा सुधीही. समानार्थी लिहिताना इज इक्वल टू, विरुद्धार्थी लिहिताना गुणिलेचं चिन्ह. बली, बली म्हणजे बलवान, ताकदवान. निर्बलः, सुलभः म्हणजे सहज. आपल्याला कठीण म्हणायला दुर्बलः, दुर्लभः. संपतौ, विपत्तौ. अस्तमये म्हणजे मावळते वेळी. उगवते वेळीला काय म्हणायचं? उदये. सार्थकम, निरर्थकम. असेही प्रश्न असू शकतात. एक शब्द आहे वायसह, त्याचा अर्थ होतो कावळा. त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागेल? वाक्य तयार करावं लागेल. वायसस्य वर्णः कृष्णः, कावळ्याचा रंग काळा. निमित्तम, कार्याने कर्तुम निमित्तम आवश्यकम, काम करण्यासाठी निमित्त आवश्यक आहे. सूर्यः, सूर्यः प्रभाते उदेति, सूर्य सकाळी उगवतो. पीकः, पीकः म्हणजे काय? कोकिळ. वसंत समये तु पीकः पीकः अस्ति. वसंत ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये तर वसंत ऋतूमध्ये तर कोकिळ कोकिळ असतो. वह्निही म्हणजे काय? आग, अग्नी. यत्र धूमः तत्र वह्निः, जेथे धूर असतो तेथे आग असते. ओके, चला तत्पुरुष समासाचे उदाहरण वाचा. श्रेया वाचा लवकर. मनस्थः, मनसी, मनसी स्थितः. बर, आता खाल्ला शब्द आहे तटस्थः. तटस्थः म्हणजे काय? तटावर राहणारा. कुठे राहणारा? तयावर मध्ये सप्तमीचे, म्हणून तटे स्थितः, सप्तमी तत्पुरुषः. गृहस्थः, घरामध्ये राहणारा. गृहे स्थितः. ओके, नेक्स्ट. कूपस्थः, कूपे स्थितः. कूप म्हणजे विहीर, विहिरीमध्ये असलेला. वृक्षस्थः, झाडावर असलेला. वृक्षे स्थितः. विमानस्थः, विमाने स्थितः, सप्तमी तत्पुरुषः. आता अव्ययभावक समासाची उदाहरण वाचायची आहेत. श्रेया वाचा उदाहरण. नाही, ऐक ना सावकाश. निर्गुणम गुणानाम अभावः. तू निर्गुणानाम म्हटली बेटा. हा, निर्गुणम म्हणजे याच्यात नियम लक्षात ठेवायचा की एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला निर आलं की नंतरच्या शब्दाचं षष्ठी विभक्ती घ्यायचं आणि अभावः घ्यायचं. घ्यायचं म्हणजे असे उत्तर लिहायची गरज नाही. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप दिलेले असतात. आज सीबीएसईचा पेपर सुंदरपैकी पॅटर्न वगैरे कसा काय वगैरे एक व्हिडिओ पाहिला आणि स्टेट बोर्डचा एक पाहिला, खूप आवडलं मला. आता पर्यायवाची पदानी म्हणजे समानार्थी शब्द. शत्रुः, हा शरयू वाचा.
शत्रुः, वाचा लवकर. 3 शब्द आहेत शत्रुहूला. रिपुः, अरिः, वैरिः. मित्र म्हणजे मित्र, सखा, बंधुः, सुहृद. वह्निः म्हणजे आग, अग्निः, अनलः, पावकः. सुधीयः, विद्वांसः, विज्ञाः, अभिज्ञाः. ऍक्च्युली सुधी शब्द कवीप्रमाणे चालतो. कवी ही कवी, कवयः, म्हणून तिथं सुधीयः आलेला आहे. चुकलाय तो शब्द, सुधयः पाहिजे होता, कवयः सारखा. मग त्याचं विद्वांसः, विज्ञाः, अभिज्ञाः. अश्वः म्हणजे घोडा. तुरगः, हयः, घोटकः. गजः म्हणजे हत्ती. हत्तीला शब्द कोणते येतं? करी, हस्ती, दंती, नागः, कुंजरः. वृक्षः म्हणजे झाड. झाडाला शब्द कोणते येतं? द्रुमः. वाचा श्रेया वाचा. वृक्षः झाडाला शब्द कोणकोणते आहेत? तरुहू. ए बेटा छान, तरुहू म्हणायचं. द्रुमः, तरुहू. ओके. सविता. सविता म्हणजे सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द कोणते आहेत? अर्जुन वाच बरे. सविता. सूर्यः, मित्रः, दिवाकरः, भास्करः. ठीक. हे पाठाच्या खालचा भाषाभ्यास हा पुन्हा पुन्हा घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरवर एक भर द्यावा लागेल. ओके. 19 फेब्रुवारी फायनल झाली तारीख. आणि केव्हापासून सुरू आहे परीक्षा? श्रेया. केव्हापासून सुरू आहे? सांगा. एक्झाम केव्हापासून सुरू आहे? पहिलाच संस्कृतचा आहे का? आता आज तारीख आहे किती? 26 जानेवारी. म्हणजे एकंदरीत किती दिवस राहिले त्या दिवसानुसार आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आणखी. ओके. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेणे तोंडी, त्यानंतर पाठाच्या खालचा भाषा अभ्यास घेणे, प्लस बेसिक संदर्भात काही अडीअडचणी असतील तर विचारणे. आता इथं काय म्हटलंय? स्वरक्षायाम. सिंह वानरांकडून स्वतःचं रक्षण करण्यामध्ये सुद्धा असमर्थ होता. सिंह वानराकडून काय करण्यामध्ये असमर्थ होता? ठीक आहे. किंवा सिंह वानराकडून कुठे असमर्थ होता? कुठेला शब्द काय? कुत्र, म्हणून कुत्र घेतलं. किंवा कस्याम कार्ये शुंडेन केन वनराजपदाय. वनराजपदासाठी मग किमर्थम लिहू शकतो किंवा कस्मै. प्रकृतेः मयूरस्य नृत्यम प्रकृतेः आराधना. मोराचा नाच हे निसर्गाचं सौंदर्य आहे. कुणाचं? निसर्गाचं. म्हणून कस्याः. सर्वे प्रकृती मातरम प्रणमंती. सगळे प्रकृती मातेला प्रणाम करतात. सगळे कुणाला प्रणाम करतात? ठीक आहे. चला आता हा भाग आपला ओके. आता हे पुढचं उद्याच्या तारखेमध्ये घेऊया आपण.